गिरगाव चौपाटीहून या क्षणाची आपण ही लाईव्ह दृश्य पाहतोय। साधारणतः 5 तास उलटलेले आहे आणि 5 तासांपासून राजाची मूर्ती ही गिरगाव चौपाटीवरच असल्याचं पाहायला मिळतंय। अत्याधुनिक तराफ्यावर मूर्ती चढवण्यास काही अडचणी निर्माण होत आहे आणि त्यामुळे आता ओहोटीची वाट बघितली जाणार आहे, ओहोटीची प्रतीक्षा केली जाणार आहे आणि एकंदरीत ओहोटी आल्यानंतरच राजाचं विसर्जन खोल समुद्रामध्ये केलं जाईल अशी माहिती आहे। लालबागच्या राजाच्या मूर्तीला अत्याधुनिक तराफ्यावर चढवण्यास काही अडचणी निर्माण होत आहे आणि त्यामुळे अद्यापही राजा हा गिरगाव चौपाटीवर किनारा लागतच असल्याचं पाहायला मिळत आहे। दरवर्षी राजाचं विसर्जन खोल समुद्रामध्ये केलं जातं। राजभवनाजवळच्या परिसरामध्येच राजाचं विसर्जन होतं आणि ही परंपरा आहे। यंदा आपण जर बघितलं तर विसर्जनाची तयारी मात्र पूर्ण झालेली आहे। अधिकची अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी गिरीश गायकवाड यांच्याकडून। गिरीश, आपण पाहतोय या ठिकाणी राजाचं विसर्जन हे अद्यापही झालेलं नाहीये, भाविकांना प्रतीक्षा लागली आहे। किती कालावधी जाऊ शकतो, काय माहिती मिळते, सध्याची काय अपडेट? नक्कीच आता पुन्हा एकदा तराफ्यावरती लालबाग राजाला वर घेण्याचा जो प्रयत्न आहे तो सध्या या ठिकाणी सुरू झालेला आहे। जवळपास 30 तास उलटून गेलेले आहेत, मात्र लालबाग राजाचं अद्यापही विसर्जन झालं नाही। किंबहुना पहिल्यांदा अशा पद्धतीचा जो प्रसंग आहे तो लालबाग राजा मंडळावरती ओढावलेला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज सकाळी 8 वाजता लालबाग राजा जो आहे तो गिरगाव चौपाटीवर दाखल झाला होता। यापूर्वीच समुद्राला भरती आहे असं सुद्धा सांगण्यात आलं होतं मच्छीमार बांधवांकडून। मात्र विसर्जन मिरवणूक आणि इतर सगळ्या घाई गडबडीमुळे या ठिकाणी पोहोचायसाठी वेळ झाल्याचं सुद्धा बोललं जाते। समुद्राच्या भरतीची वेळ त्यामुळे चुकलेली आहे आणि लालबाग राजाचं विसर्जन हे अद्यापही होऊ शकलेलं नाहीये। एक तराफा आहे जो पुन्हा एकदा त्या ठिकाणी लालबाग राजाची जिथे मूर्ती आपण पाहतोय पाण्यामध्ये जवळपास 4 ते 5 फूट खोल ही मूर्ती जी आहे ती सध्या आपल्याला पाहायला मिळते समुद्राच्या आतमध्ये। पण खोल समुद्रात जाऊन राजाचं विसर्जन करायचं आणि पुन्हा एकदा जो अत्याधुनिक तराफा आणण्यात आलेला आहे त्या तराफ्यावरती लालबाग राजाला बसवण्याचा प्रयत्न होतोय। आज लालबाग राजा सकाळी 8 वाजता या ठिकाणी गिरगाव चौपाटीवर पोहोचला, मात्र त्यावेळी भरतीचं पाणी वेगानं वाढलं आणि त्यावेळी गिरगाव चौपाटीवर लालबाग राजाच्या तराफ्याजवळ आगमन होताच वेगानं वाढलेल्या भरतीच्या पाण्यामुळे लालबागच्या राजाचा मूर्तीचा जो पाट आहे तो पाण्यामध्ये तरंगू लागला आणि त्याचा परिणाम असा झाला की लालबाग राजाला खोल समुद्रात नेणारा जो तराफा होता आणि मूर्तीचा जो पाट होता त्यामध्ये कुठे ना कुठेतरी तालमेल ज्याला आपण म्हणतो तो होऊ शकला नाही आणि भरतीच्या पाण्याच्या हेलकाव्यामुळे ही सगळी जुळणी सुद्धा व्यवस्थित पार पडू शकली नाही आणि 1.5 तास कोळी बांधव सातत्यानं लालबागच्या राजाचा पाट आणि तराफा यांची जुळणी करण्याचा जो प्रयत्न आहे तो सुद्धा या ठिकाणी करताना आपल्याला पाहायला मिळाले। अक्षरशः प्रयत्नांची पराकाष्ठा त्यांनी या ठिकाणी केली, मात्र तरी देखील लालबाग राजा जो आहे तो या तराफ्यावर चढू शकला नाही आणि आता भरतीच्या पाण्याचा जो लोंढा आहे तो अजूनही गिरीश, अगदी काही क्षणांसाठी थांबवते।